माणसाने मनात जर निर्धार केला तर कोणतेही लक्ष्य गाठणे असंभव नाही. फक्त मनातील जिद्द माणसाला यश संपादन करण्यास सहकार्य करते. वर्धा जिल्ह्यातील एक लहानशा विरुड या गावातील दृष्टीहीन विद्यार्थी साहिल पांढरेने कलर्स मराठी वाहिनीच्या संगीत कार्यक्रम सूर नवा ध्यास नवा मध्ये भाग घेतला व टॉप 10 मध्ये सुद्धा आपली जागा बनविली होती. मात्र तो स्पर्धा जिंकू शकला नाही, परंतु पुढे नक्की यश संपादन करेल अशी आशा त्याच्या आईने व्यक्त केली. 15 वर्षीय साहिल पांढरे हा अमरावती येथील एका अंध विद्यालयामधील विद्यार्थी असून संगीताची शिक्षा त्याने रत्न पारखी यांच्याकडून घेतली असे त्यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. पुलगाव येथील महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये तो आपल्या आईसोबत उपचारासाठी भरती असताना त्याच्या गायनामुळे या दवाखान्यातील भरती अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्यस्मित उमटले असून या रुग्णालयाचे संचालक डॉक्टर पियुष शहा यांनी त्यांचे कौतुक केले. बरं, मला एक सांग, तू मराठी जे संगीताचा प्रोग्राम होता, कोण्या प्रोग्रामात तू भाग घेतला? तो प्रोग्राम कलर मराठीला होता. हा, सूर नवा ध्यास नवा. सूर नवा ध्यास नवा. बरं, मला एक सांग की किती राऊंड पर्यंत तू पोहोचला? आणि मी टॉप 10 पर्यंत जिंकला नाही? नाही, जिंकलो नव्हतो कारण पहिली वेळ होती. बर, मला एक सांग, याच्या अगोदर तू संगीत शिक्षा घेतली आहे का? हो, मी क्लास केला. कुठं केला बेटा? आणि तुझे गुरु कोण? माझे गुरु रत्नपारखी, सुपान रत्नपारखी सर, अमरावती. अमरावती. आणि या स्पर्धेच्या अगोदरही कोणत्याही स्पर्धेत तू भाग घेतला? नाही, टीव्ही शो मध्ये नाही घेतला होता. कोणत्या शाळेत शिकता तू? डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय अमरावती. अंध विद्यालय अमरावतीला? हो. बरं, तुझ्या परिवारात कोण कोण आहे? आई, बाबा आणि भाऊ आणि. बरं, आता या संगीतमध्ये, या संगीतच्या विद्येत अजून पुढे काय करायचं तू मनात घेतलेला आहे ध्यास? अजून काही नाही, जसं होईल तसं. ध्यास काहीच नाही. ध्यास काही नाही. आणि अभ्यास? आणि अभ्यास तर आहे सोबत. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.